मेहता का उल्टा चष्मा. विद्याबेन बालनजी, तुम्ही आमची क्रिकेट मॅच कुठे पाहिली? हो, एक मिनिट द्या, मला ठाऊक आहे त्यांनी कुठे पाहिली. कुठे? आपली मॅच कलतकवर लिव्ह येत होती ना, तर घरी बसून टीव्हीवर पाहिली. हो ना. नाही जेठालाल भाऊ, मी तर जीपीएल ची पूर्ण मॅच लाईव्ह बघितली, ती पण गोकुळधाम सोसायटी मध्ये बसून. आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये? तेव्हा कधी कुठे? आय मीन काय सांगताय काय तुम्ही? म्हणजे तुम्ही सगळीच्या सगळी मॅच आमच्या गोकुळधाम सोसायटीत बसून बघितली? कमाल आहे. आमची नजर कशी नाही गेली तुमच्यावर? हाऊ इज इट पॉसिबल? हो म्हणजे आम्ही तर तुम्हाला मॅच बघताना बघितलं सुद्धा नाही. विद्याबेन, तुम्ही आमच्या सोसायटीत आमच्या समोर होत्या, तर आमच्यापैकी कोणी तुम्हाला ओळखलं किंवा पाहिलं कसं नाही? कारण की दयाजी, मी गेटअप बदलून ऑडियन्स मध्ये बसले होते. अरे मग कसं ओळखणार? गाटप? यांची फिल्म बॉबी जासूसच्या गेटअप मध्ये यांना ओळखणं खूप कठीण आहे. गेटअप? अरे हो, बॉबी जासूस त्याचा ट्रेलर मी सुद्धा पाहिलाय. सुपर ट्रेलर आहे. त्यामध्ये विद्या मॅडमने 12 वेगवेगळे वेश बदलले. कळलं? हा, वेश. हो. हा. विद्याबेन बालनजी, तुमच्या या बॉबी जासूस फिल्म मध्ये असं काय आहे की तुम्ही 12 वेश बदलले? हा, हो, अशी तर कुठली मजबुरी होती? कुठलाच प्रॉब्लेम नव्हता जेठालाल भाऊ. बॉबी जासूस मध्ये मी एक जासूसची भूमिका करत आहे. बॉबी हैदराबादची मुलगी आहे. ती सामान्य क्लासची आहे आणि जासूसी तिच्यासाठी एक व्यवसाय आहे, एक पॅशन आहे. ती छोट्या मोठ्या केसेस असंच सॉल्व्ह करत असते. त्यासाठी तिला वेश बदलावे लागतात. पण तिचे पप्पा तिच्या कामामुळे खूप नाराज असतात. पण तिची मम्मी तिला नेहमी सपोर्ट करते. मम्मी अशीच असते. तिला तिच्या मुलीवर खूपच विश्वास असतो. माझी मम्मी पण तशीच आहे. माझ्या मम्मीला पण माझ्यावर इतका विश्वास आहे की विचारूच नका. आणि माझ्या मम्मीची मम्मी आहे ना, तिला पण तिच्या मुलीवर इतका विश्वास आहे ना. मग त्या बॉबी बहीण सोबत अहमदाबाद मध्ये, हैदराबाद मध्ये काय होतं? मग बॉबीला एक मोठी केस मिळते, ज्यामुळे तिचं आयुष्य बदलून जातं. आणि केसच्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूपशा आव्हानांना सामोरे जावे लागतं. पण बॉबी मुळातच हुशार मुलगी आहे आणि ती सत्यापर्यंत पोहोचतेच. हीच आहे बॉबी जासूसची कहाणी. मला खूप आवडली. तुमची प्रत्येक फिल्म बघितली आहे हो ना दया? आणि कहाणी तर काय जबरदस्त मला होती. खूपच आवडलेली. आणि विद्याजी, तुमची ती फिल्म लगे रो मुन्ना भाई खूपच छान. मी 5 वेळा पाहिली. 5 वेळा मी तुमचा पा तर एवढ्या वेळा बघितलाय की विचारू ना. हा मॅम, मी तुमची भूलभुलैया तर खूप वेळा पाहिली आहे. होय, मी आणि माझ्या रोशनने तर परिणीता तुमची पहिली फिल्म होती ना. होय होय होय, बघून तर मज्जा आली होती. तो काही रोमॅन्टिक होऊन गेलो होतो. विद्याजी, तुमची इश्कियामध्ये किती छान ऍक्टिंग होती. अरे इश्किया काय, लगे रहो मुन्ना बाई काय, परिणीता काय, पा काय, कुठल्याही फिल्मचं नाव घ्यायची गरजच नाहीये. तुम्ही तर अभिनयाची म्हणजे काय सांगू, देवी आहात. बरोबर देवी आहात. आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही गोकुळधाम निवासी तुमचे किती फॅन आहोत आणि तुमच्या फिल्मचे मेढे आहोत. खोटं, एकदम खोटं मेहता साहेब. अरे फक्त गोकुळधाम वासीच नाही, मी तर म्हणतो पूर्ण इंडिया नाही, मी तर म्हणेन की पूर्ण जगाला त्यांच्या ऍक्टिंगचा वेळ लागला आहे. थँक्यू व्हेरी मच. मी तर असं म्हणेन की गोकुळधाम सोसायटी वाले ज्यांचे फॅन असतील त्यांची पूर्ण दुनिया फॅन असते. अरे बापरे, काय म्हटलं तुम्ही. खूप मोठी गोष्ट ही गोष्ट गोकुळधाम सोसायटी मध्ये आणि माझ्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे. तुमच्या सोसायटीचं नाव पण गोकुळधाम सोसायटी आहे? अरे नाही, आपल्या सगळ्यांचा उद्देश एक आहे, एंटरटेनमेंट. हो की नाही? बरं विद्याजी, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. वी आर सॉरी, ऍक्च्युली आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही येणार आहात. नाहीतर तुमच्या स्वागताची आम्ही मोठी तयारी केली असती. सरप्राईज विजिट ऑफ युअर्स. अरे काहीच हरकत नाही, मला खूप मज्जा येते.
विद्यार्थी तुम्ही आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये आलात ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी एक छोटीशी रिक्वेस्ट करू शकते. हो का नाही? विद्यार्थी GPL 3 ची अवॉर्ड सेरेमनी होणार आहे, तर तुम्ही आमच्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंना बक्षीस देऊन ट्रॉफी देऊन सन्मानित कराल का? ऑफकोर्स, ही काय विचारायची गोष्ट आहे? अरे किती छान ना, किती मस्त. अरे रीटा, तू तर आमच्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट बोललीस हं. जर आज तुम्ही आमच्या पारितोषिक वितरण समारंभाची चीफ गेस्ट बनाल विद्याजी, तर यापेक्षा मोठं काहीच नाहीये. विद्याजी चला तर सुरू करूया गोकुळधाम प्रीमियर लीगचा बक्षीस वितरणाचा सोहळा. आणि आजच्या या सोहळ्यात 3 पारितोषिकं दिली जातील. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट फिल्डर. वा वा. मजा येईल. पण एक मिनिट रीटा, काय जज कोण होतं? ऑडियन्स. ऑडियन्सने हो खरंच जेठाजी, GPL 3 ची मॅच कलतक वर लाईव्ह टेलिकास्ट होत होती आणि कलतकने एक कॉन्टेस्टचं आयोजन केलं, ज्याच्याद्वारे ऑडियन्सने वोटिंग केलं आणि आम्हाला कळवलं बेस्ट बॉलर कोण असेल, बेस्ट बॅट्समन कोण असेल आणि बेस्ट फिल्डर कोण असेल. खूप चांगलं काम केलं तुझ्या चॅनलने, कारण ऑडियन्स कधीही चुकीची नसते. हे बरोबर आहे. पुरा न्याय मिळणार. तटस्थ. तटस्थ. काय म्हणतात? तटस्थ. 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 चला तर सुरू करूया बक्षीस वितरण सोहळा. आणि आजच्या सोहळ्याचा सगळ्यात पहिला अवॉर्ड आहे बेस्ट बॉलरचा, ज्यांनी 1 ओव्हर मध्ये फक्त 6 रन दिले आणि 2 विकेट काढल्या. आणि ते बक्षीस मिळत आहे गरबा क्वीन गुगली बॉलर दया बहिणींना. काँग्रेस मम्मी. Congratulations. Thank you. वा वा वा. Thank you. Thank you. दयाजी, एक बॉलरचा अवॉर्ड एका महिलेला मिळाला हे पाहून मी खूपच खुश झाले. Thank you. बॅलनजी. मला वाटते की भारतातील प्रत्येक महिलेने तुमच्याकडून गरबा बॉलिंग शिकली पाहिजे. मला पण शिकवाल ना? हो नक्की, मी तुम्हाला आत्ताच शिकवते. हे बघा, आधी असं ना, पोपट भाऊ जरा हे पकडा ना. अरे हो द्या द्या द्या. बघा बॉबीजी, विद्याबेनजी. आता असू दे, मी काय म्हणतो, आपण नंतर त्यांच्या घरी जाऊ आणि तिथे शिकू त्यांना. विद्याजींच्या घरी खूप मोठं घर आहे त्यांचं, तिथे तू त्यांना आरामात शिकव. हा, ठीक आहे. जिलेबी फाफडा सुद्धा नेऊ आपण. सॉरी, मी तुम्हाला तुमच्याच घरी शिकवे ना. हो चल. पोपटलाल, ज्यांचं जे आहे ते त्यांना देऊन टाक. खूप मेहनतीने कमवलं आहे. घ्या ना थँक यू. कामाकडे लक्ष असू दे, याचा काही उपयोग होणार नाही. चल. खूप खूप मस्करी करतात आमचे जेठा भाऊ. शाबास शाबास सुनबाई. थँक यू बापूजी. वा दया. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आजच्या मॅचचं दुसरं बक्षीस बेस्ट बॅट्समॅनचं. आणि हे बक्षीस मिळत आहे ज्यांनी एक साथ 3 बॉलवर 3 सिक्सर मारून जेठाच्या जाबाची कोलमडलेली बाजू सांभाळून रन रेट आकाशात पोहोचवली. डॉक्टर हंसराज हाती. डॉक्टर हाथी प्लीज स्टेजवर या. अरे वा वा, खूप अभिनंदन. थँक्यू. 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 शाबास हातिड्या, शाबास. थँक्यू. खूपच वजनदार बॅटिंग केली होती आमच्या हाती भाऊंनी. वा वा, शाबास. जेठाचे शाबास. थँक्यू. कॅप्टन. आणि आता आजचं तिसरं बक्षीस जे की आहे बेस्ट फिल्डरचं.
खूपच सुंदर प्रदर्शन केलं आणि बाउंड्रीवर एक जबरदस्त कॅच पकडली. विनर आहे टप्पू. शाबाश शाबाश. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. थँक्यू. पप्पा ऑल द बेस्ट. थँक्यू फ्रेंड्स. येस. कॉंग्रॅच्युलेशन टप्पू. वा, वा, वा. आणि आता क्षण आहे आजच्या सोहळ्याची सगळ्यात महत्वाची ट्रॉफी देण्याचा. आजचं सगळ्यात महत्वाचं बक्षीस ही चमचमणारी GPL 3 ची ट्रॉफी जी मिळतीये जेठाचे जाबाजला. जेठा भाऊ, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही स्टेजवर यावं आणि ट्रॉफी घ्यावी. बापूजी तुम्ही चला. बापूजी नाही नाही बापूजी, तुमच्या हस्ते घ्या. बापूजी चला 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 बापूजी. चला बापूजी तुम्ही बापूजी. तुमच्या हस्ते घ्या. पाहिलं मिस्टरी, हे आमचे संस्कार आहेत. वडिलांचा नेहमी मान ठेवतात. खूपच छान. बापूजी घ्या ना घ्या. अभिनंदन. धन्यवाद. बापूजी यू डिझर्व इट. जेठालाल यू डिझर्व इट. व्हेरी गुड. या या सगळे वरती या. या सगळ्यांनी या बघू. ए आणखी एक असं. आणखी एक असं. चीज. विद्याजी ही ट्रॉफी जिंकण्याचा आनंद तर आहेच, पण ही ट्रॉफी तुमच्या हस्ते आम्हाला मिळेल असा विचार स्वप्नात सुद्धा केला नव्हता. बापूजी देवाची किती कृपा आहे आपल्यावर. थँक्यू तुम्ही आलात आणि तुम्ही तुमच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी. बापूजी नाही नाही जेठा जेठा. आनंदाचे अश्रू आहे बापूजी. आनंदाचे अश्रू आहे. टप्पूचे पप्पा थोडेसे भावुक आहेत ना, जेठाचे म्हणून. जाबाज. विद्याबेन बालनजी, शोरी शेवटची रिक्वेस्ट करते हा. हा. तुम्ही आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये पहिल्यांदाच आलात हा. तर प्लेज गरबा खेळाल प्लेज. मी खरं सांगू का तुम्हाला, तुमच्या सोबत गरबा खेळण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बोला श्री अंबे मात की जय. निहाला. अम्बे मात तुझे करते प्रणाम है. हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. अम्बे मात तुझे करते प्रणाम है. हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. गरबे घूमता आज गोकुलधाम है. गरबे घूमता.
सांगतो, आज जी ट्रॉफी आपल्याला मिळाली आहे ती फक्त तुमच्यामुळे मिळाली आहे बापूजी. नाही, खरंच सांगतो, जर शेवटच्या बॉल मध्ये तुम्ही 2 रन घेण्यासाठी धावला नसतात तर आम्ही मॅच हरलो असतो बापूजी. अरे जेठ्या, जे काही होतं ते परमेश्वराच्या मर्जीने होतं. त्याच्या मर्जीशिवाय तर पान सुद्धा नाही हलत. तुम्ही समजलं? बरोबर बोलले, पण आज तुम्ही कमालच करून दाखवली बापूजी. जेठालाल, अरे खूप अभिनंदन. थँक्यू. अरे बाबा जेठालाल, GPL 3 ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुझं. एक मिनिट, या बाजूला ये. अरे जेठालाल, GPL 3 ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. अरे थँक्यू मेहता साहेब. खरं सांगू तर शेवटच्या ओव्हर मध्ये मला तर असं वाटलं होतं की तुम्हीच जिंकणार आहात. नाही जेठालाल, आम्ही ठरवलं असलं तरी आम्ही जिंकू शकलो नसतो. अरे कसं काय? कारण एक गोष्ट सुरुवातीपासूनच तुझ्या टीम मध्ये होती. कोणती? अरे बापूजी, तुझ्या वडिलांचा आशीर्वाद. अरे जर वडिलांचा आशीर्वाद पुत्रासोबत असेल तर त्याला जिंकण्यापासून कोण अडवू शकतं? त्याचा विजय तर निश्चितच असतो जेठालाल. अगदी बरोबर बोललात मेहता साहेब तुम्ही. मोठ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय कुठल्याही कामात यश मिळवणं हे आपल्यासाठी कठीणच नाही, अशक्यच होऊन जातं. आणि आपल्याकडे तर देवाचा आशीर्वाद हाच आहे की आपल्याकडे वडिलांचा आशीर्वाद आहे. आणि हा एक गोष्ट आणखी, बापूजींचा आशीर्वाद तर होताच तुझ्या सोबत, पण बघ ना, पूर्ण परिवार खेळत होतं. हाती भाऊ, कोमल वहिनी आणि गोली. आणि जेव्हा परिवार एकत्र खेळतो, जेव्हा परिवार एकत्र असतो ना जेठालाल, तेव्हा त्याला कोणी हरवू शकत नाही. आणि आपल्या आयुष्यात हाच एक देवाचा आशीर्वाद आहे ना भाऊ. बिलकुल. मेहता साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची टीम तर ही मॅच हरली आहे, तरी सुद्धा तुम्ही जिंकणाऱ्या टीम सोबत इतक्या आनंदात, उत्साहात सेलिब्रेशन साजरे करताय, नाचताय, कसं काय? बघा रीटाजी, मी हरलोय, माझी टीम हरली आहे, पण जिंकलं कोण? माझ्या परममित्राची टीम. तर याच आनंदात मी नाचत होतो. आणि राहिला प्रश्न माझ्या टीम मेंबरच्या नाचण्याचा, तर भले ते हरले असतील, पण त्यांच्या परिवारातला कोणी ना कोणी जिंकलाय ना. बिलकुल. हा, टप्पू हरला, आपण वडील आणि आजोबा जिंकले. खूपच उत्तम भावना आहे होय ही. होय होय. ही गोकुळधामची भावना आहे. हा, आम्ही लोक दुःखात सुद्धा आनंद शोधत राहतो. खूप छान. तर बघितलं तुम्ही सगळ्यांनी कशा प्रकारे गोकुळधाम वासी हरल्यानंतर सुद्धा जिंकणाऱ्या टीम सोबत मिळून आनंदाने आणि प्रेमाने सगळं काही विसरून आजच्या खेळाचा आनंद लुटत आहे. हीच आहे आमच्या गोकुळधाम सोसायटीची मैत्रीची भावना. कुठे जाऊ नका, बघत राहा सेलिब्रेशन ऑफ GPL 3. अरे ऐका रे, काय ऐका जरा. एक मिनिट थांबा प्लीज. एक मिनिट. काय झालं सुनबाई? टप्पूचे पप्पा, आपल्याला ट्रॉफी तर मिळाली, पण आपली सोन्याची चेन कुठे? अरे हो. अरे हो, विसरूनच गेले आसित जी. हो, आपल्याला चेन तर आसित भाई देणार होते. कुठे आहे आसित भाई? हो, आसित भाई कुठे गेले? पोपटलाल, अरे आसित कुमार मोदी तुझ्यासोबत कॉमेंट्री करत होते ना, तर तुला माहित असेल ते कुठे गेले. अरे हो, याला माहित असेल कुठे आहेत असित भाऊ. पोपट भाऊजी सांगा ना. बोला पोपट भाऊ. हो, ते आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मधून निघाले होते क्लब हाऊस मध्ये येण्यासाठी, पण माहित नाही रस्त्यात ते केव्हा आणि कुठे गायब झाले. अरे असं कसं काय होऊ शकतं? त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की ते आम्हाला सोन्याची चेन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं टप्पू सेनेजवळ आहेत. टप्पू सेनेकडे आहेत म्हणजे? पप्पा, असित अंकलने विनर टीमला सोन्याची चेन देण्याचं प्रॉमिस टप्पू सेनेच्या सांगण्यावरून केलं होतं. म्हणजे टप्पू सेना तुम्हा सगळ्यांना क्रिकेट खेळण्यासाठी मोटिवेट करू पाहत होती. मोठी मम्मी प्रोत्साहन देऊ पाहत होती. प्रोत्साहन. समजलं? वा, म्हणजे सगळ्यांचा पोपट केला. आमची इच्छा होती की GPL 3 ची मॅच तुम्ही सगळ्यांनी मनापासून खेळावी.
म्हणूनच टप्पू सेनेने असित अंकलला सोबत घेऊन विनर टीमला सोन्याची चेन देण्याचा एकदम मस्त खोटा प्लॅन बनवला होता. हा भाई टप्पू सेना, तुम्ही मला इकडे का बरं बोलवलंय? ऍक्च्युली असित अंकल, तुम्हाला उद्या आमच्या गोकुळधाम सोसायटीत यायचंय आणि सगळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्हाला असं अनाऊन्स करायचंय की जिंकणाऱ्या टीमला तुम्ही सोन्याची चेन गिफ्ट करणार आहात. नाही नाही नाही, हे खूपच चूक आहे. मी असं नाही करू शकत. जर मी जिंकणाऱ्या टीमला सोन्याची चेन दिली तर हरणाऱ्या टीमला वाईट वाटेल. मी या गोकुळधाम सोसायटीत सगळ्यांवर प्रेम करतो. मी असं नाही करू शकत. सॉरी सॉरी. पण असित अंकल, तुम्हाला कुणालाही चेन द्यायची नाहीये. हो असित अंकल, तुम्हाला फक्त खोटं खोटं नाटक करायचंय. मला समजलं नाही. मी समजवतो असित अंकल. जसे आमचे मम्मी पप्पा आम्हाला पिझ्झा बर्गर चॉकलेटचे आमिष दाखवून काम काढून घेतात ना, तसंच तुम्हाला आमच्या मम्मी पप्पांना सोन्याच्या चैनीचा आमिष दाखवून GPL 3 चा उत्साह वाढवायचा आहे. आणि मग सोन्याची चेन जिंकण्याच्या लोभामुळे सगळेच एकदम मनापासून खेळतील. हो पण असित अंकल, ओके ओके ओके. प्रॉमिस. प्रॉमिस. अरे याला कोणीतरी समजावा, हा ह्याच्या वडिलांच्या वडिलांवर गेलाय. अरे मी पण तुमच्या गमतीत सामील झालोय. आम्ही असित अंकलना सोबत घेऊन जिंकणाऱ्या टीमला सोन्याची चेन मिळणार असं पपलू फेकलं होतं. अरे पप्पू, आम्हा सगळ्यांना उल्लू बनवलं. हे चूक आहे, एकदम चूक आहे. नाही, हे मी मानायलाच तयार नाहीये. त्या असित भाईंनी अनाऊन्स केलं होतं की सोन्याची चेन मिळणार, तर मला सोन्याची चेन पाहिजे. बोलवा त्या असित भाईंना, बोलवा इकडे. असित भाईंना बोलवा. ए जेठ्या, काय हं? काय सोन्याची चेन? ही सोन्याची चेन काय लावून ठेवलाय? सगळ्यांनी या क्रिकेटला धंदा बनवून टाकलाय. कुणालाही देशासाठी नाहीच खेळायचं, एकतेसाठी नाही खेळायचंय, फक्त पैशांसाठी खेळायचंय. अरे हा क्रिकेट बंधुत्वाचा खेळ आहे, मैत्रीचा खेळ आहे, एकतेचा खेळ आहे. याला सोनं चांदी आणि पैशात मोजणं बंद करा. अरे आज हे क्रिकेट खेळून आपल्याला जे सुख मिळालंय, आपल्याला जो आनंद मिळालाय, तो सोन्याच्या चेन पेक्षा 10 पटीने जास्त आहे. समजलात? ग्रेट ग्रेट Yes. बापूजी, मस्त बापूजी. बरोबर बोललात तुम्ही. बापूजी बरोबर बोलताय टपूचे पप्पा. माझी आई नेहमी सांगते, जेव्हा आपण आपला आवडता काम एकदम संतुष्टपणे करतो ना, तेव्हा आपल्याला गाढ झोप लागते. बरोबर आहे. वा वा, अगदी खरं, अगदी खरं. वा, वा, वा. अगदी बरोबर आहे. बरोबर बोलला. अरे मी तर विसरून गेलो होतो सोन्याच्या चेनला. संतुष्ट होऊन मी नाचतच होतो, पण तूच माझ्या डोक्यात चेनीचा विषय टाकलास. ही ट्रॉफी तर मिळाली, पण सोन्याची चेन कुठे? आणि आता तू मला ज्ञान देतेस. सॉरी विचित्र आहे. सॉरी विसरली हा. सॉरी. दल बदलू. ते आईचं प्रेम अचानक बाहेर आलं ते. आणि हो, आज आपण सगळ्यांनी मिळून जी GPL 3 खेळलो आहोत, तुम्ही सगळ्यांनी बघा, जिंकणाऱ्यांना आणि हरणाऱ्यांना सुद्धा बघा. आज रात्री दोघांनाही 24 कॅरेट शुद्ध सोन्यासारखी शांत झोप मिळणार आहे. बघाच तुम्ही. हे तर आहे. समजलं बापूजी. पण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. बघा, आपली ही जी एक टशन सुरू झाली होती GPL 3 मॅच खेळण्याची, ती खरी टशन जिलेबी फापण्यासाठी होती. तर मेहता साहेब, ते तर मी सोडणार नाही. आता मी जिंकलो आहे, तर मग तुम्हाला जिलेबी फाफडा खिलवावाच लागणार. काय म्हणताय जेठाचे जाबाज? अरे फाफडा जिलेबी तर खाणारच ना. म्हणजे काय पाहिजेच. हो देणार, नक्की देणार. हो हो, फाफडा जिलेबी तर नक्कीच देणार. तुमची जीत आणि आमची हार या खुशीत उद्या मन भरून आणि हातीबाई तुमच्यासाठी ट्रक भरून फाफडा जिलेबी देऊ. हो, ट्रक भरून. होय, ट्रक तर मी घेऊन येईन. ऐका. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी हो का? असल्यामुळे काही लोकांचे आभार मानू इच्छितो. सगळ्यात आधी या GPL 3 चे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मी संपूर्ण टप्पू सेनेचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर आपले स्पॉन्सर्स, कलतक TV चॅनल, रीटा रिपोर्टर, आपले कॉमेंटेटर्स मिस चेरी आणि पत्रकार पोपटलालजींचेही मी आभार मानतो. थँक्यू. प्लस आपले अंपायर साहेब, थँक्यू. ओ साहेब, मी पण स्पॉन्सर होतो. हो का? हो का? अरे बाबा, मस्करी करतोय जेठालाल. आणि हो, आपले आणखी एक स्पॉन्सर, गडा इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर
जेठालाल चंपकलाल गडा यांचे मी आभार मानतो. थँक्यू सो मच जेठाजी. अरे बबिताजी तुम्ही सो पण ना. 3 cheers for GPL3. हिप हिप. हिप हिप. बोला श्री अंबे मात की जय. आओ मिलजुल कर हम इस जीवन में रंग भरे, बजे दिल खुशियों के कण कण में उमंग भरे. मिस चेरी, तुमच्या सोबत कॉमेंट्री करणे एक अमेझिंग अनुभव होता. माझ्यासाठी सुद्धा पोपटलालजी. मी काय म्हणत होतो की आपण आपल्या या अनुभवाला नात्यात बदलूया का? आय एम सो सॉरी पोपटलालजी. मी माझं नातं ऑलरेडी कोणाशी तरी जोडलेलं आहे. अँड यू नो व्हॉट, त्यांचं नाव सुद्धा अनुभव आहे. पण तुमच्या सोबतच्या या अनुभवाला मी आयुष्यभर नाही विसरणार. आणि माझा हा अनुभव मी माझ्या अनुभवला नक्कीच सांगेन. नाही इट्स ओके मिस चेरी, मी तर मस्करी करत होतो. तुम्हाला तर माहितीये माझा किती मस्तीखोर स्वभाव आहे ते. आणि हो, आमच्या लग्नाला तुम्हाला यावं लागेल हं? हो हो नक्की नक्की. म्हणजे मी परत क्लीन बोल्ड झालो. या आसित भाऊंनी मला वेडा बनवलं. यापेक्षा मी भांडण करून मॅच खेळलो असतो. कॉमेंट्री करून जॉमेट्री नाहीच जुळली. आओ मिलजुल कर हम इस जीवन में रंग भरे, बजे दिल खुशियों. तर पाहिलं ना तुम्ही किती जोशपूर्वक हे सगळं जीपीएल खेळले आहेत आणि किती उत्साहात अजूनही याचा आनंद लुटत आहेत. हे विसरून गेले की कोण जिंकलंय आणि कोण हरलंय. संपूर्ण गोकुळधाम सोसायटी एकत्रपणे जीपीएल 3 संपल्याच्या आनंदात आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका आणि पाहत रहा यांचा हा जोश आणि यांचा हा जल्लोष. जीपीएल 3 चा सोहळा. दया, ही जीपीएल 3 ची ट्रॉफी मी ज्या क्षणी माझ्या हाताने उचलली ना, त्यावेळी मला जो परमोच्च आनंद झाला होता ना, त्याची तुलना मी आजपर्यंत कुठल्याही परमोच्च आनंद सोबत नाही करू शकत. टप्पूचे पप्पा या क्रिकेटच्या जिंकण्याची नसा, त्याचा आनंद एकदम अद्भुत असतो. वर्षानुवर्ष आठवणीत राहील. हो बघ ना, भारत देशाने जेव्हा पहिल्यांदा क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला 1983 ला कपिल देव यांच्या कॅप्टन्सी मध्ये, तो क्षण भारतवासी कधीच विसरू शकणार नाहीत. कॅप्टन टप्पूचे पप्पा, बघा तुमच्या या जीपीएल टीमच्या जिंकण्याची उजवणी पूर्ण भारत देश करणार आहे आणि हजारो वर्ष ह्या जीपीएल टीमच्या विजयाला लक्षात ठेवतील. आणि मी तर म्हणते, जोवर असतील आकाशात चंद्र आणि तारे, कॅप्टन टप्पूच्या पप्पांचे वाहणार वारे. तू चंद्रावर का पोहोचलीस दया? हे थोडं जास्त झालं ना? हो, तसं मला हे थोडं थोडं वाटलंच. पण मग म्हटलं आता निघालीच आहे तर मग चंद्रावर जाऊन येतेच. दया, वन पीस आहे. अरे तुम्ही पण देवाने तुला बनवल्यानंतर डाय तोडून टाकली असणार. हो, पण एक गोष्ट तर मानावीच लागेल दया, हे जीपीएल 3 खेळल्यावर मन एकदम ताजं तवानं झालं. हो ना? हो ना, खरंच. आपण किती धावाधाव केली, बॅटिंग केली, बॉलिंग केली, किती आरडाओरडा केला आपण, तरी पण अजिबात थकवा जाणवतच नाहीये. हो. मग उठा आणि चला. कुठे? खाली सोसायटी कंपाऊंड मध्ये. का? सोसायटी परिवाराला गोळा करूया आणि परत आज रात्री जीपीएल 4, 5, 6 खेळूनच घेऊया. मज्जा येईल. दया, हे पण जरा जास्तच झालं ना. तसं मला बोलता बोलता वाटलंच, पण म्हणून मी जीपीएल पार्ट 6 पर्यंत गेली. नाहीतर मी जीपीएल 10 पर्यंत पोहोचणार होती. बरं झाला तू नाही पोहोचलीस 10 पर्यंत. हा चल चल झोपूया, सकाळी लवकर उठायचंय आपल्याला. का लवकर का? अगं सकाळी मेहता साहेब आपल्या विजयाचे जिलेबी फाफडा आणणार आहेत ना. अरे हो, चला झोपूया. गुड नाईट. एक मिनिट, मेहता साहेबांना फोन करून जरा आठवण तर करतो. विसरले तर नाही ना?
योजनाबद्ध कारभार आहे तुमचा. मग अरे तारक, काय करताय? झोपायचं नाहीये का? चला. हा जेठालाल बोल. झोपला होतात का? नाही बस झोपण्याच्या तयारीत होतो. बोल बोल, कशासाठी फोन केला? बस तुम्हाला आठवण करण्यासाठी फोन केला होता मेहता साहेब. उद्या सकाळी लक्षात आहे ना, तुम्हाला जिलेबी फाफडा आणायचा आहे. जेठालाल, या कामासाठी तुला मला फोन करून आठवण करून द्यायची गरज नाहीये. उद्या तुला नक्कीच जिलेबी फाफडा खाऊ घालतो. बस बस, तुम्हाला लक्षात आहे म्हणजे काहीच टेन्शन नाही. पण लेट करू नका मेहता साहेब. चहाच्या वेळेत या नक्की. हो हो जेठालाल, हो. ओके, थँक्यू मेहता साहेब. उद्या सकाळी तू चहा हातात घेऊन माझी वाट बघत राहा जेठालाल. मी पण जिलेबी फाफडा घेऊन तुझ्या घरी येणार नाहीये आता. तारक, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही स्वतः जेठा भाऊंना सांगितलं होतं की जर तुम्ही मॅच हरला तर तुम्ही फाफडा जलेबी देणार, आणि आता तुम्ही मॅच हरला तर फाफडा जलेबी घेऊन त्यांच्या घरी नाही जाणार. हो अंजली, मी जेठालालच्या घरी नाही जाणार. तारक, हे खूप चुकीचं आहे. तुमच्या हरण्याला तुमचा इगो इश्यू नका बनवू. तारक, जर तुम्ही तुमची पैस पूर्ण नाही केली तर सोसायटीवाले काय म्हणतील? जे बोलायचं ते बोलू दे सोसायटीवाल्या. मला कोण काय बोलताय याने काही फरक पडत नाही. मी जेठालालच्या घरी जिलेबी फाफडा घेऊन जाणार नाही म्हणजे नाही जाणार आहे, हे नक्की आहे. ठीक आहे, जर तुम्हाला तुमच्या हरण्याचं इतकंच वाईट वाटतंय तर उद्या जेठा भाऊंकडे फाफडा जलेबी घेऊन मी जाईन. खबरदार अंजली, तू गेलीस तर मी नाही जाणार, तूही नाही जायचं. पण तारक, पण बीड काय नाही अंजली, नो मोर क्वेश्चन. या बाबतीत अजिबात डिस्कशन करायचं नाही, समजलं तुला? ओके. अरे तारक, अरे हाय फ्रेंड्स. अरे किती वेळ, आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय. अरे सॉरी यार, सॉरी. अरे पण तुम्ही कालची मॅच पाहिलीत? काय सुपर मॅच होती ना. पण माझ्या फेवरेट टीम स्पेन आणि पोर्चुगल दोन्ही वर्ल्ड कप मधून आउट झाल्या. कम ऑन टप्पू, आता तू पण फिफा नको करूस. एकतर प्रत्येक ठिकाणी हे फिफा सुरू आहे. शाळेत पण फिफा, सगळीकडे हे फिफा. ए सोनू, तुला काय माहित या फिफाचा क्रेज? मला मॅच पाहायचं म्हटलं तरी मला नाही पाहता येत. माझी मम्मी नाही म्हणते झोप. अरे फक्त एवढंच ना. अरे फिफा लाईव्ह मॅचेस आपण livesports.in वर पण पाहू शकतो. मी तर इयरफोन्स लावून माझ्या रूम मध्ये लॅपटॉप वर बघतो. आणि लिव्ह स्पोर्ट्स ऍप डाउनलोड करून आपण आपल्या टॅब किंवा मोबाईल दोन्हीवर पाहू शकतो. आणि जर झोप आली तर नो प्रॉब्लेम, नेक्स्ट डे आपण व्हिडिओ ऑन डिमांड वर जाऊन पाहू शकतो. काय बोलतोस का टप्पू? खरंच? हो खरंच. हा मस्त आहे तर मग फ्रेंड्स, आपल्या गोकुळधामध्ये फिफा होऊन जाऊ दे का? हो, चल. अरे कमॉन अगं दया, आले. हा, बोला. अरे काय आली, काय बोलू? चहा कुठे आहे? टप्पूचे पप्पा, तुम्हाला चहासाठी थोडं थांबावं लागेल. का? दूधच नाही आले आणि मी टप्पूला पाठवलंय दूध आणण्यासाठी. कधी पाठवलंस? कधीच पाठवलंय. अरे वा, आज सूर्य कुठे उगवला कॅप्टन? आज लवकर तयार झालास तू? हो बापूजी, ते मेहता साहेब, आपण जिंकलो म्हणून फाफडा जिलेबी घेऊन येत आहेत ना, म्हणून टप्पूचे पप्पा लवकर तयार होऊन पावडर लावून बसले. पण पावडर, सॉरी, म्हणजे परफ्यूम. अरे जेठ्या कुठे आहे? आपल्या विजयाचा जिलेबी फाफडा कुठे आहे? मी सुद्धा सकाळपासून वाट बघत बसलोय. हो मेहता साहेब येतच असतील बापूजी. हा मग मॅथ्यूसला फोन कर आणि विचार. हो लावतो. विजयाचा जिलेबी फाफडा खाण्याची मज्जाच वेगळी असते. हा बोल जेठालाल, काय झालं? अरे तुम्ही आलात नाही अजूनही? कुठे? अरे कुठे काय, आम्ही सगळेजण जिलेबी फाफड्याची वाट पाहत बसलोय. सॉरी जेठालाल, मी नाही येत आहे. हॅलो, काय झालं? फोन कट केला. बोलले मी नाही येणार. अरे असं कसं नाही येत आहे? तर मग मी जिलेबी फाफडा सोडणार नाही. चल दया, बापूजी तुम्ही पण चला. असं कसं मेहता साहेब प्रॉमिस करून नाही बोलू शकतात? बरोबर आहे. चला चला. मेहता साहेब, जिलेबी फाफडा कुठे आहे? 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 इथे आहे. जेठालाल, जलेबी फाफडा इथे आहे, ये लवकर. ये. या. इथे जलेबी फाफडा. मेहता साहेब काय आहे सगळं? गरमागरम जलेबी फाफडा. अरे जेठालाल, तुझ्यासाठी खास फेमस मुरलीधर स्वीट वाल्यांना बोलवलंय.
मी म्हटलं भाऊ इकडे या आणि इकडे गरमागरम जलेबी फाफडा बनवा माझ्या परम मित्र जेठालाल साठी. क्या बात है मेहता साहेब, क्या बात है बापूजी. अरे बाबा तुझ्या घरी मजा आली असती का जी मजा इथे येणार आहे हा? प्रश्नच नाहीये, ते सगळं काही कढई बिडई घरी कशी आणणार. हा चला चला सगळे चला. जेठालाल, जसं कलतकवर जीपीएल लाईव्ह होतं तसं आज फाफडा जिलेबी लाईव्ह आहे. हा, live, live. चला मी म्हटलं होतं घरी नाही आणणार म्हणजे इथे आणणार होतो. या गरम गरम या जिलेबी फाफडा. बघा त्या दिवशी आपण शेटजींसाठी गरमागरम जलेबी फाफडा घेऊन आलो हो होतो. नट्टू काका, ते फाफडा जिलेबी आज खायला मिळणार आहे. चला चला चला. चल 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 अरे मिरची फाफडा तेच बनतायत. गरमागरम बनतायत. हा, इकडे एकदम फाफडा आणि जिलेबी. गरमागरम. वाह वाह मेहता साहेब. आता मी घरी आलो असतो तर ही मजा आली असती का सांग मला. नाही नाही, तुम्ही तर रडवलत मला. अरे मानलं मेहता साहेब, मानलं तुम्हाला. एनिथिंग फॉर यू जेठालाल, एनिथिंग फॉर यू. क्या बात है, वाह वाह. थँक्यू मुरलीधर भाई, थँक्यू. जेठालाल आता तो क्षण आलाय. भाऊ ज्या फाफड्यापासून सगळी गोष्ट सुरू झाली, फाफड्याच्या तुटण्यापासून, आज तोच फाफडा जिंकण्याचं प्रतीक बनलाय. अरे वा. आता हे ग्रहण कर. हो दादा, जे काय गरम गरम बनते ते अर्ध इकडे द्या, अर्ध तिकडे. पुरेल त्यांना. हो इकडे इकडे ठेव. काय ना मी संपेन मी हळूहळू. ठीक आहे. हा जिलेबी थोडी गरमागरम येतच राहू दे. हा मस्त, खूपच मस्त. आता हे पण संपवूनच टाकतो. मजा आली.